हॅलो फ्रेंड्स, ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 8चा रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हा टॉपिक अभ्यासणार आहोत. आपण अगोदर प्रॅक्टिस सेट सुरू करण्याच्या अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन बघूया, जी की आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. वी आर फॅमिलियर ऑफ दिस नंबर्स. नॅचरल नंबर, व्हॉट इज मीन बाय नॅचरल नंबर? नॅचरल नंबर आणि काउंटिंग नंबर एकच असतात, ज्याची सुरुवात 1 पासून होत असते. 1 जसे 1 2 3 4 5 6 7 टिल इन्फिनिटी. जर विचारलं सगळ्यात मोठा नॅचरल नंबर कौन सा, सबसे बड़ा नॅचरल नंबर कौन सा है, तो उसका आंसर आता है इन्फिनिटी. कोई नहीं बता सकता. आतापर्यंत शोधच लागलेला नाही की सगळ्यात मोठा नॅचरल नंबर कोणता किंवा सगळ्यात मोठा काउंटिंग नंबर कोणता हे आपण सांगू शकत नाही. तर जर विचारलं सगळ्यात मोठा नॅचरल नंबर कोणता, तर इन्फिनिटी. ठीक आहे. तर नॅचरल नंबर्स. त्यानंतर बघूया होल नंबर्स. होल नंबर म्हणजे नॅचरल नंबर मध्ये फक्त 0 ऍड करायचा. नॅचरल नंबर मध्ये फक्त काय करायचं, 0 ऍड करायचा. 1 2 3 4 आणि पुन्हा इन्फिनिटी पर्यंत. सगळ्यात मोठा होल नंबर सुद्धा आपल्याला समजता येत नाही. त्यानंतर तो इंटिजर्स. आपण इंटिजर्स हा चॅप्टर ऑलरेडी शिकलेलो आहोत. इंटिजर्स आपण जर 0 नंबर घेतला, 0 पासून 1 2 3 4 टिल इन्फिनिटी. निगेटिव्ह डायरेक्शनला -1 -2 -3 इकडे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही. सगळ्यात छोटा नंबर कोणता आणि सगळ्यात मोठा नंबर कोणता इंटिजर्स मध्ये सांगता येत नाही. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर ज्या ठिकाणी येतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर ते असतात इंटिजर्स. आता येतो आपला मेन प्रश्न, जो की रॅशनल नंबर, जो आपल्या या स्टँडर्ड 8 मध्ये शिकायचा आहे. रॅशनल नंबर्स म्हणजे काय? रॅशनल नंबर म्हणजे जे पण नंबर m/n च्या फॉर्ममध्ये दिलेले असतात. m/n जे पण नंबर m/n च्या फॉर्ममध्ये दिले असतात ते सगळेच नंबर रॅशनल नंबर असतात. पण एक मुद्दा ध्यानात ठेवण्यासारखा आहे, n इज नॉट इक्वल टू 0. जो डिनॉमिनेटर मध्ये नंबर आहे तो कधीही 0 राहणार नाही. सो n इज नॉट इक्वल टू 0. रॅशनल नंबर कोणते कोणते असतात? जर आपण एक्झाम्पल बघितलं, 2/3 7/2 9/4 या टाईपचे जे नंबर्स आहे हे सगळे नंबर्स काय रॅशनल नंबर आहे. आपण आता लगेच एक एक्झाम्पल बघूया. सगळ्यात पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे त्यामध्ये आपल्याला काय दर्शवायचं आहे, रॅशनल नंबर आपल्याला शो करायचे आहे नंबर लाईन वरती. हाऊ टू शो द रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन. सो वी विल सी वन एक्झाम्पल हियर. जस्ट लुक. या ठिकाणी मी हा प्रश्न लिहिलेला आहे, टू शो रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन. त्यामध्ये हे फर्स्ट एक्झाम्पल घेतलंय आणि हे रॅशनल नंबर्स आपल्याला नंबर लाईन वरती शो करायचे आहे. सगळ्यात अगोदर एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्या. नंबर लाईन ड्रॉ झाल्यानंतर एक मिड पॉइंटला आपण 0 पुट करून टाकायचा. राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3, या साईडला निगेटिव्ह नंबर -1 -2 -3. नंबर लाईन शो केली. ठीक आहे. नंबर शो केले नंबर लाईन वरती. त्यानंतर काय करायचं, आता या ठिकाणी 7/3 डिनॉमिनेटर लक्ष द्यायचं. डिनॉमिनेटर 3 आहे, तर हे जे युनिट आहे हे फर्स्ट युनिट 0 to 1 पर्यंत फर्स्ट युनिट, हे सेकंड युनिट, हे युनिट 1 पासून 2 पर्यंत, 2 पासून 3 पर्यंत युनिट, हे इथं निगेटिव्ह साईडला 0 पासून -1 पर्यंत युनिट, एक युनिट. ते एका युनिटचे किती पार्ट काढायचे? 3 पार्ट तयार करायचे. कारण डिनॉमिनेटर मध्ये 3 दिलेला आहे. जो पण नंबर डिनॉमिनेटर मध्ये असेल तेवढे पार्ट आपल्याला तयार करायचे. तर 0 पासून 1 पर्यंत 3 आपण युनिट तयार करूया, 3 पार्ट तयार करूया. 1 2. आता 3 झाले बघा, 1 2 3. ज्यावेळेस आपण पार्ट तयार करतो 1 2 आणि 3 या नंबरवर 1 2 आणि 3 बघा, 1 2 3 प्रत्येक नंबरच्या मध्ये 3 पार्ट आपल्याला दिसले पाहिजे. 1 2 1 2 3. तसंच या डायरेक्शनला सुद्धा 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. प्रत्येक नंबरच्या मध्ये 3 पार्ट तयार झालेले आहे. एकदा खात्री करून घ्या आणि नंतर हे नंबर शो कसे करायचे बघा. या ठिकाणी 2 कुठं आहे? 2 डायरेक्ट आपल्याला इथं 2 दिसतोय. आपण 2 डायरेक्टली आपण इथं शो करूया. 2 राईट, 2 ऑलरेडी या ठिकाणी आहे. आता 7/3 प्लस 7/3 आणि हा -2/3 म्हणजे प्लस साईडला आपल्याला बघायचंय 7/3 कसा यायचा, प्लस 7/3. आता बघा इथून 1
2 आणि 3. जर मी 3/3 जर म्हटलं तर 3 1 जा 3 म्हणजे 1 आपला आन्सर येते, म्हणजे 1 इथं ऑलरेडी आहे. यातूनच आपण सांगू शकतो हा जो नंबर आहे 1/3 झालाय, हा 1/2 झालाय, हा 1/3 2/3 आणि हा 3/3 झालेला आहे. 3 3 कट झाले म्हणजे 1 आपला आन्सर आला इथं. हा जो आहे 4/3, हा 5/3. या टाईपनं जर आपण नंबर चेक करत गेलो तर आपला जो 7/3 नंबर आहे कुठं आहे, 0 पासून काउंट करा. 1 2 3 4 5 6 आणि हा 7 म्हणजे 7/3 आपण इथं शो करू शकतो. 7/3 तो ऑलरेडी आपण शो केलेला आहे, राईट. -2/3 मायनस साईडला या, -2 1 2 इथं आला -2 -2/3. या पद्धतीने आपल्याला नंबर लाईनवरती रॅशनल नंबर जे आहे ते शो करायचे असतात. यानंतर लगेच अजून एखादं एक्झाम्पल घेऊ, नंतर प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी मी सेकंड क्वेश्चन लिहिला आहे आणि सेकंड नंबर आपण कसं शो करायचं ते बघूया. 3/4 प्रत्येक ठिकाणी 4 4 पार्ट पाडले बघा. 0 पासून 1 2 3 4 आला इथं 4 1 लिहून टाका व्यवस्थित. 4 1 2 3 4 2 पर्यंत 4 1 2 3 4 4 पार्ट का घेतले कारण डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे म्हणून आपण 4 पार्ट प्रत्येक घेतलेले आहे बघा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 4 पार्ट पाडले प्रत्येक युनिट मध्ये. आता 3/4 कुठे आहे बघा, प्लस मध्ये आहे म्हणून प्लस साइडला चेक करायचे. 1 2 3 इथं आलाय 3/4. त्यानंतर -5/4 निगेटिव्ह डायरेक्शनला 1 2 3 4 5 बघा. -5/4 आणि प्लस 6/4 काउंट करा. 0 पासूनच काउंट करायला सुरुवात करायची. कधी 1 2 3 4 5 6 इथं आलाय, कळलं 6/4. तर या पद्धतीनं आपल्याला जे पण रॅशनल नंबर दिलेले असतात ते नंबर लाईनवरती आपण शो करू शकतो. यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट सुरू करायचा आहे, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेटसाठी एक नवीन व्हिडिओ तयार करू. जर व्हिडिओ आवडत असेल, क्लास आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.